to the break. नमस्कार, मी त्र्यंबक कीपर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी बऱ्याच दिवसापासून आपल्याला TCS अंतर्गत ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम होणार आहेत त्या अनुषंगानं आपल्यासाठी PYQचं डिस्कशन अकॅडमी घेऊन येत आहे. या डिस्कशनचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. बघा, हे सिरीज कंटिन्यू चालू आहे. जवळपास आतापर्यंत आपण 700 क्वेश्चनचं PYQ डिस्कशन घेतलेलं आहे. याचा आपल्याला फायदा होतोय. फक्त लक्षात ठेवा, आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं नवीन असाल तर बटन दाबा. चला, आजचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याची राजधानीचं प्राचीन नाव होतं? तुमच्या डोक्यात एक गोष्ट असेल की हे जे MCQ आहेत, हे MCQ मध्ये काही क्वेश्चन वारंवार रिपीट होत आहेत. लक्षात ठेवा, हे रिपीट क्वेश्चनच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायद्याचे आहे. त्याचं कारण, जेव्हा आपण 17-18 आय थिंक 18 पासूनचे आपण जेव्हा PYQ पाहतो तेव्हा बरेच क्वेश्चन हे रिपीट झालेले आहेत. तिथंच आलटून पालटून विचारलेले क्वेश्चन आहेत. त्या अनुषंगाने आपण वारंवार हेच क्वेश्चन रिपीट घेतोय, जेणेकरून क्वेश्चन रिपीट होते, जाणीवपूर्वक आपण घेत नाही. कारण की आपण एक्झाम जेव्हा 18, 19, 20, 21चा जो पेपर बघतोय, पुढे जेव्हा आपण इतर तलाट्याचे असतील किंवा ITIचे असतील, जेव्हा आपण हे पेपर पाहतोय याच्यामध्ये क्वेश्चन रिपीट आहेत. तुम्हाला असं वाटेल की सर तेच क्वेश्चन डबल का? तसं नाहीये, ते क्वेश्चन एक्झाम नुसार रिपीट होत आहेत. आपला क्वेश्चन आहे, सातवाहन राज्याची प्राचीन राजधानीचं म्हणजे नाव काय होतं किंवा प्राचीन राजधानी कोणती? उत्तर आहे प्रतिष्ठान. म्हणजे हे आजच्या बघा, संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, संभाजीनगर जवळचं लक्षात ठेवा हे ठिकाण आहे प्रतिष्ठान, ज्याला आपण पैठण पण म्हणतो. ठीक आहे. याच्या नंतर सातवाहनाची जी दुसरी राजधानी होती ती अमरावती, म्हणजे आजच्या आंध्र प्रदेश मधलं हे ठिकाण आहे. म्हणजे आंध्र प्रदेशची ही राजधानीच आहे, लक्षात ठेवा, अमरावती. ठीक आहे. या दोन राजधान्या होत्या, प्रतिष्ठान आणि अमरावती. आपल्याला समोर आहे सातवाहन. आता हे श्रावस्ती, उज्जैन, राजगृह, बघा लक्षात ठेवा, उज्जैन हे राजगृह हे महाजनपदासंबंधीचे ठिकाण आहेत. काय? प्रतिष्ठान, श्रावस्ती, उज्जैन, महाजनपद, 16 महाजनपदावर पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्या अनुषंगाने हे महाजनपदासंबंधीचा. आता सातवाहनावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे संस्थापक कोण? राजा सिमुख. सिमुख हा काय? सातवाहनाचा फाउंडर किंवा संस्थापक. लक्षात ठेवा, कोण? संस्थापक. हा आपल्याला महत्वाचा. कधी एक विचारतं की सातवाहनाची भाषा कोणती होती? त्यांनी प्राकृत आणि संस्कृत भाषेचा पुरस्कार केला होता का? यस. त्याच्यामुळं आपल्याला हा बेसिक गोष्टी किंवा भाषेवर जर प्रश्न आला तर त्यांची भाषा कोणती? एक संस्कृत, म्हणजे सुरुवातीला प्राकृत होती आणि नंतर संस्कृत. हा आपल्याला हा बेसिक सातवाहना संबंधीचे प्रश्न आहेत. म्हणजे संस्थापकावर विचारू शकतात, भाषेवर विचारू शकतात. आणि हे बघा, राजधानीचं ठिकाण. राहिला प्रश्न वंशावळी किंवा जिथले महत्वाचे राजे, ते आपल्याला कव्हर करावे लागतील. त्याच्यानंतर पुढचा, कुतुबुद्दीन ऐबकाने कोणत्या वर्षी राज्यकारभार सुरू केला? याचा प्रश्न असा विचारू शकतात की दिल्ली सल्तनतचे संस्थापक कोण? बघा, दिल्ली सल्तनतचे संस्थापक किंवा कुतुबुद्दीन ऐबक यांनी दिल्ली सल्तनत स्थापना केव्हा केली? किंवा असा फिरून प्रश्न आला तर याचं उत्तर आहे 1206. काय उत्तर आहे? 1206. कारण का महम्मद घोरी च्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकनं काय केली? दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि राज्यकारभार सुरू केला. बघा, आता दिल्ली सल्तनत हा खूप महत्वाचा टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने. दिल्ली सल्तनत हा याच्यामध्ये 5 महत्वाचे वंश होते. इथं पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. बघा, पहिला मामलक वंश, ज्याला गुलाम वंश म्हणतो. त्याच्यानंतर खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी, हा क्रम आहे. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. बलबनवर प्रश्न येऊ शकतो. रजिया सुलतान, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक आणि इब्राहिम लोधी यांच्यावर आतापर्यंत TCSनी एक्झामला प्रश्न विचारलेले आहेत. 1206 ते 1210 हा कुतुबुद्दीन ऐबकचा कालखंड आहे. याला लक्षात ठेवा, त्यांनी जे स्थापन केलं त्याला मामलुक वंश किंवा गुलाम वंश असे म्हणतात. गुलाम का? तर हा कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता. काय होता? मोहम्मद घोरीचा गुलाम. या कुतुबुद्दीन ऐबक नंतर इल्तुतमिश, हा पण पॉइंट राहू द्या महत्वाचा. इल्तुतमिशने काय केलं? दिल्ली सल्तनतवर
राज्यकारभार केला, म्हणून इल्तुतमिशला गुलामाचा गुलाम. त्याचं कारण इथे एक प्रश्न येऊ शकतो, गुलामाचा गुलाम कोण, तर त्याचं उत्तर द्या इल्तुतमिश. त्याचं कारण कुतुबुद्दीन ऐबकचा तो गुलाम होता आणि कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता, त्याच्यामुळे याला गुलामाचा गुलाम किंवा गुलामवंश असे पण म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन राजांनी गाथा, बघा हा प्रश्न आहे, सप्तसती हा प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत केला. आतापर्यंत विचारलेला प्रश्न काय होता, गाथा सप्तसतीचे लेखक कोण. काय विचारलं होतं, लेखक. प्रश्न थोडा बदलून विचारलाय, लेखक कोण विचारलं होतं. आता प्रश्न काय आलाय, तर कोणत्या भाषेमध्ये. थोडा परीक्षेचा एक्झामचा टफनेस वाढतोय. याचं उत्तर आहे प्राकृत भाषा. बघा मी आताच म्हणलं होतं सातवाहनाची भाषा प्राकृत आणि संस्कृत होती. बघा महत्वाचं, त्यांनी गाथा सप्तसतीचे लेखक राजा हाल, काय राजा हाल यांनी गाथा सप्तसती हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, अश्वघोषाच्या बुद्ध चरित्राची भाषा कोणती. अश्वघोष यांचा जो ग्रंथ आहे बुद्ध चरित्र, पर्याय आहेत आपल्या समोर, प्राकृत, संस्कृत, पाली आणि हिंदी. काय बघा, अश्वघोषाची बुद्ध चरित्राची भाषा प्राकृत आहे का, संस्कृत आहे का, पाली आहे का, हिंदी आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याची भाषा आहे संस्कृत. आपल्याला इथं आणखीन एक अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. तो प्रश्न असा असेल, अश्वघोषांचं इतर लिखाण कोणतं. ह्या पण गोष्टी आपल्याला माहीत राहाव्यात, कारण का यावेळेस विचारलंय बुद्ध चरित्र, पुढच्या वेळेस त्यांचा इतर पण साहित्य विचारू शकतात. तर दुसरा आहे सौदारानंद. लक्षात ठेवा, सौदारानंद किंवा सौदारानंद. आणि पुढचा ग्रंथ आहे सूत्रालंकार. या गोष्टीला IMP करा, सूत्रालंकार. काय सूत्रालंकार, ह्या दोन महत्वाचे त्यांची ग्रंथ संपदा आहे. म्हणजे एकूण किती, 3 महत्वाचे ग्रंथ, बुद्ध चरित्र, सौदारानंद आणि सूत्रालंकार, रिटन बाय अश्वघोषा. बुद्ध चरित्र हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं त्यांचं लिखाण आहे. आता आणखीन एक प्रश्न इथे येऊ शकतो, अश्वघोषाचा समकालीन महत्वाचा राजा कोणता किंवा शासक कोणता. अश्वघोषाचा समकालीन शासक कोणता. मित्रांनो 80 ते 150 इसवी सनाचा हा कालखंड आहे, म्हणजे हा त्यांचा कालखंड आहे. यावेळेस त्यांचे समकालीन किंवा कोणाच्या दरबारामध्ये अश्वघोष होता, हा पण प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात राहू द्या, कनिष्काच्या समकालीन म्हणजे कोणता, राजा कनिष्क, कनिष्काच्या समकालीन होते, कनिष्काच्या समकालीन. आपल्याला ह्या गोष्टी, इतिहासामध्ये काही गोष्टीला मर्यादा पण आहेत. याच्यानंतर पुढचा, दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमणासाठी आमंत्रित केलं होतं. प्रश्न विचारला, मी आताच म्हणलं होतं दिल्लीवर 5 सत्तेने सल्तनतमध्ये 5 घराण्यांनी राज्य केलं, शेवटचं होतं लोधी. हा लोधी डायनास्टी संबंधीचा प्रश्न आहे, लोधी घराणं. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न काय विचारलाय, इब्राहिम लोधी, हा इब्राहिम लोधी संबंधीचा प्रश्न आहे. थोडा प्रश्न समजून घेऊया आपण. इब्राहिम लोधीवर प्रश्न काय विचारलाय, कोणत्या सुभेदाराने बाबरला म्हणजे बाबराला भारतावर आक्रमणासाठी आमंत्रित केलं. सुभेदार होता इब्राहिम लोधीचा, कुठला होता, लाहोरचा. लाहोरचा सुभेदार नाव होतं दौलत खान लोधी. कुठला होता, लाहोरचा. प्रश्न असा येऊ शकतो, इब्राहिम लोधीचा सुभेदार दौलत खान लोधी हा खालीलपैकी कुठला सुभेदार होता. ठिकाणाचं नाव विचारतं, लाहोर. ठीक आहे. कुठं आहे लाहोर, आज पाकिस्तान मध्ये. दौलत खान लोधी यांनी बाबराला भारतावर आक्रमणासाठी आमंत्रित केलं. याच्यानंतर बाबराने काय केलं, इब्राहिम लोधी, दिल्ली सल्तनतचा लोधी घराण्याचा इब्राहिम लोधी सोबत काय केलं, बाबराने युद्ध केलं. जे इतिहासामध्ये फेमस युद्ध आहे त्याला म्हणतो आपण पानिपतचे पहिले युद्ध. काय म्हणतो, पानिपतचे पहिलं युद्ध कधी झालं, 1526 ला. आणि या युद्धामध्ये बाबरांचा विजय होतो. आणि दुसरी महत्वाची कलाटणी देणारी घटना घडते भारतीय इतिहासाला, ते म्हणजे दिल्ली सल्तनतची समाप्ती होते आणि भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना होते. प्रश्न पडतो, मुघल सत्तेचा संस्थापक कोण, तर त्याचं नाव आहे बाबर. काय, बाबर. बाबराला आमंत्रण, इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी कोण, सॉरी दौलत खान लोधी. दौलत खान लोधी कोण, इब्राहिम लोधीचा सुभेदार. पुढचा प्रश्न, बौद्ध धर्माच्या विकासाच्या सर्वात जुनी नोंद असलेला दीपवंश हे बौद्ध साहित्य टिंबटिंब मधील आहे.
कोणत्या देशामधला आहे दीपवंश? बघा प्रश्न स्पेसिफिकली दीपवंश या ग्रंथ संबंधीचा प्रश्न आहे. पर्याय आहेत आपल्या समोर म्यानमार, मालदीव, तिबेट, श्रीलंका. इथे तुम्हाला ब्रह्मदेश नाव दिसेल बघा, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे श्रीलंका. काय उत्तर आहे? श्रीलंका. याचं उत्तर आहे. कारण बघा लक्षात ठेवा, आपल्याला जर एक गोष्ट लक्षात असेल, जेव्हा वाचनात कुठं पाठ्यपुस्तकामध्ये आली असेल किंवा संदर्भ कधी मिळाला असेल, तर सम्राट अशोकाने धर्माचा प्रचार करण्यासाठी धम्म महामात्रा यांची नियुक्ती केली होती. आणि लक्षात ठेवा, आपल्या मुलाला आणि मुलीला म्हणजे लक्षात ठेवा धर्म प्रचारासाठी पाठवलं होतं. तर याचं उत्तर आहे श्रीलंका. काय? सिलोन. काय उत्तर आहे? सिलोन. आता आणखीन एक, हा दीपवंश कोणत्या भाषेत आहे? हा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, हे महत्वाचं पाली भाषेसंबंधीचं साहित्य आहे. काय? पाली भाषे आणि बौद्ध धर्माचं हे साहित्य आहे. पुढचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? चला, म्हाडाचा प्रश्न आहे. पुलकेशन पहिल्या यांनी 6व्या शतकात चालुक्य राजवंशाची सत्ता स्थापन केली. पर्याय पहिला, पुलकेशन फर्स्ट यांनी 6व्या शतकात, म्हणजे बघा 540 हा त्यांचा कालखंड आहे, याच्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली. पहिलं स्पेसिफिक उत्तर. दुसरं, राजा सिमुकच्या काळात वातापी ही सातवाहनाची राजधानी होती. राजा सिमुक बरोबर आहे, सातवाहन बरोबर आहे, परंतु राजधानी चुकली आहे. कारण का ही वातापी, जिला दुसरं नाव बदामीचे चालुक्य किंवा वातापीचे चालुक्य म्हणतो, तर ही चालुक्याची राजधानी होती. मी पहिल्याच आय थिंक दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलं याचं. सातवाहनाची राजधानी प्रतिष्ठान, हे लक्षात ठेवा. स्पेसिफिक प्रश्न ज्याला आपण पैठण म्हणतो महाराष्ट्रामधला, आणि दुसरी आजच्या आंध्र प्रदेश मधली अमरावती. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी पाठ करा, प्रतिष्ठान आणि अमरावती. त्याच्यामुळे उत्तर येईल केवळ एक. काय उत्तर येईल? केवळ एक हे उत्तर येईल. ठीक आहे, याच्यामुळे दुसरं चुकलं, कारण का सिमुक संस्थापक होता, काय हरकत नाही, सातवाहनाचा होता इथपर्यंत ठीक आहे, पण राजधानी चुकली आहे. तर वातापी किंवा बादामी ही राजधानी कोणाची आहे? चालुक्याची राजधानी होती. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न, पुराणानुसार दक्षिण भारतात, बघा पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता? स्पेसिफिक शब्द विचारलाय. सोर्स आहे पुराण, ठिकाण आहे दक्षिण भारत, आणि साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश. आता दख्खनी राजवंश विचारलाय, स्पेसिफिक प्रश्न थोडा आपल्याला क्लू पण देऊन जातो. तर याचं उत्तर आहे साम्राज्य शब्द आला त्यामुळे सातवाहन, कारण का सत्ता सातवाहनाची होती. सुरुवात होती 230 BC ते 230 AD, जवळपास 460 वर्ष सातवाहनानं काय केले? सत्ता महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये त्यांनी स्थापन केली होती. पुढचा, याच अनुषंगाने आपल्याला आणखीन एक प्रश्न येतो, सातवाहन वंशाचे संस्थापक कोणते? प्रश्न रिपीट होतोय, कारण का याच्या अगोदरच्या म्हणजे लास्ट प्रश्नाच्या अगोदर मी एक सांगितलं होतं, सातवाहनाचे संस्थापक कोण? काय सांगितलं होतं? सातवाहनाचे संस्थापक कोण होता? सिमुक होता. ठीक आहे, याच्यानंतर स्पेसिफिक सिमुक यांचा आपला कालखंड पण विचारू शकतात. आताच मी क्ल्यू दिला होता बघा, क्ल्यू काय होता? हा क्ल्यू होता, म्हणजे संस्था कधी स्थापन झालं, म्हणजे संस्थान किंवा घराणं, तर 230. पुढचा प्रश्न असा विचारलाय की सिमुक, मग आता 230 लाच त्यांचा कालखंड सुरू होतो. स्पेसिफिक थोडं लॉजिक लावल्यानंतर याचं आपल्याला उत्तर मिळून जातं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कालखंड इसवी सन पूर्वीचा असल्यामुळं BC ते 207 BC हा सिमुकचा कालखंड आहे. कोण होता सिमुक? सातवाहनाचा संस्थापक होता, सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? यादव घराणं. पर्याय आहेत राजाराम, संभाजी, अल्लाउद्दीन खिलजी, आजाद शत्रू. हा पर्याय येत नाही, कारण का आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यादवांचा कालखंड विचारले, यादवांचा भरभराटीचा कालखंड आपल्याला माहित आहे. यादवांचा म्हटलं की आपल्या समोर येतो वारकरी संप्रदायाचा, महानुभाव पंथांचा विकास, मराठी भाषेचा सुवर्ण दिवस, हे किंवा सुवर्ण कालखंड हा यादवांचा कालखंड होता. त्यामुळे हा आजाद शत्रू हे उत्तर येणार नाही, कारण त्याचं कारण
इसवी सन पूर्वीचा कालखंड आहे, बीसीचा कालखंड आहे. पर्याय आपल्या समोर 3 आहेत. राजाराम महाराज हा 17व्या शतकातले, संभाजी महाराज 17व्या शतकातले. आता दोनच आपले एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. कारण का दिल्ली सल्तनतवर जे दुसरं घराणं होतं खिलजी, हा खिलजी घराण्याचा शासक होता. कोण? अल्लाउद्दीन खिलजी. यांनी काय केलं? अल्लाउद्दीन खिलजी यांनी 1308 मध्ये, हे स्पेसिफिक तारीख पण माहित राहू द्या, यादवांचा पराभव केला. कुणाचा? यादवांचा. यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी यांच्या सैन्याचे नेतृत्व ज्या व्यक्तीने केलं याच्यावर पण प्रश्न येतो. मलिक काफूर किंवा मलिक कफूर म्हणतात, काफूर लक्षात ठेवा, कपूर काफूर, मलिक काफूर यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. आणि याच्यामध्येच काय झालं? यादवांचा पराभव झाला. ठीक आहे, घटना आहे 1308. आणि यावेळेसचा जर शासक विचारले यादवांचा कोण राजा होता, हे पण म्हणजे स्पेसिफिक आपल्याला विचारू शकतात. राजा रामचंद्रदेव. राजा रामचंद्रदेव हे काय होता? शासक होता. राजा रामचंद्रदेव हा शासक होता. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला स्पेसिफिक पुढचा प्रश्न म्हणजे बघा, एका प्रश्नावरून काय मिळालं आपल्याला? कुणाचा पराभव केला? यादवांचा. कुण केला? अल्लाउद्दीन खिलजीनं. पण प्रश्न असा आला 1308 मध्ये जेव्हा लक्षात ठेवा यादवावर आक्रमण झालं खिलजीचं, त्यावेळेस नेतृत्व कोण केलं? तर मलिक काफूर. कुणाचा पराभव? यादवांचा. शेवटचा शासक कोणता? तर राजा रामचंद्र. असा हे प्रश्न येऊ शकतो. आता संभाजी महाराजांचं 1689 पर्यंतचा कालखंड आहे. राजाराम महाराजांचा 17 पर्यंत, म्हणजे कधी 1689 ते 1700 पर्यंतचा कालखंड आहे. त्याच्यामुळे हा उत्तर येणार नाही. पुढचं, खालीलपैकी कोणता शासक राष्ट्रकूट होता? बघा, 1 मिनिट विचार करा. खालीलपैकी कोणता शासक राष्ट्रकूट होता? आपल्याला याचं उत्तर द्यायचंय. राजाराम फर्स्ट आणि विष्णुवर्धन. राष्ट्रकूट, राष्ट्रकूटाची स्थापना. आपला स्पेसिफिक वंश विचारला, त्याचे राजे विचारलेत. हे पर्याय बरोबर आहे का? एक लॉजिक लावा 30 सेकंदामध्ये. पहिला आहे राजाराम पहिला. हे उत्तर नाही आहे का? राजाराम पहिला हा चोल शासक होता. कोण होता? चोलांचा शासक होता. दुसरा आहे विष्णुवर्धन, हा होयसाळ शासक होता. का कोण होता? होयसाळ शासक होता. त्यामुळे दोन्हीही पर्याय नाही आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येईल? यापैकी कोणतंही नाही. त्याचं कारण बघा, राष्ट्रकूट डायनास्ट्री, राष्ट्रकूटाची स्थापना ज्या व्यक्तीने केली त्यांचं नाव आहे दंतीदुर्ग. दंतीदुर्ग मित्रांनो, हाच PYQ चा फायदा आहे. राष्ट्रकूटांचा संस्थापक कोण? तर दंतीदुर्ग. पहिला प्रश्न आपला इथं क्लिअर होतो. राष्ट्रकूटाचा संस्थापक हा कोण होता? दंतीदुर्ग होता. याच्यानंतर राजाराम पहिला कोण होता? तर चोल राजा होता. लक्षात ठेवा, चोल शासक होता. चोलांचा राजा होता, चोल शासक. यांचा कालखंड जर विचारला 985 स्पेसिफिक लक्षात ठेवा, ते 1014 पर्यंतचा हा त्यांचा कालखंड आहे. कोणाचा? राजाराम फर्स्ट. कोण होता राजाराम फर्स्ट? लक्षात ठेवा, हा स्पेसिफिक आपल्याला घटना माहित पाहिजे. राजाराम फर्स्ट हा चोलांचा शासक होता. आणि विष्णुवर्धन कुणाचा होता? होयसाळांचा राजा होता. होयसाळांचा राजा. होयसाळांचा कालखंड हा 1100, बघा कुणाचा? विष्णुवर्धनचा. हा 1108 नंतर सुरू होतो आणि 1152 ला त्यांचं निधन होतं. हा स्पेसिफिक हा AD मधला कालखंड आहे. त्याच्यामुळं राष्ट्रकूटाचा संस्थापक दंतीदुर्ग, म्हणून याच्यापैकी कोणतंही उत्तर नाही. मित्रांनो, थोडा प्रश्न टप करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये हा अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. याच्यातून क्ल्यू काय मिळतो? तर लक्षात ठेवा, मी एक तुम्हाला सांगतो, तेवढं पाठ करून जा. एक्झामला कोणत्याही शासकावर प्रश्न चुकणार नाही. सातवाहनाचे शासक महत्वाचे, एक ओव्हरलुक करून जा. राष्ट्रकूट, लक्षात ठेवा, चालुक्य, हे आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार. यादव, होयसाळ यांच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा, हे पाठच करून जा. स्पेसिफिक एवढं पाठच करा जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. पुढचा, 14व्या शतकाच्या पूर्वार्धात कोणत्या राजघराण्याने सध्याच्या महाराष्ट्रावर राज्य केलं? 14वं शतक. थोडं प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न खूप इंटरेस्टिंग विचारलाय मित्रांनो. 14वं शतक म्हटलं की हो का असं सुरू होतं.
स्पेसिफिक लक्षात राहू दो आपल्या. ठीक आहे. म्हणजे या कालखंडात ज्या घटना घडल्या त्याला 14वं शतक असे म्हणतात. मग 14व्या शतकात कोणत्या राजघराण्याचं महाराष्ट्रावर राज होतं? मुघल येत नाही 1526 म्हणजे 1600 लक्षात ठेवा शतक. वाकाटक, यादव आणि सातवाहन. सातवाहनच तुम्हाला मी सांगितलंय मागच्या प्रश्नामध्ये 230 BC लक्षात ठेवा. 230 BC ते 230 AD चा कालखंड आहे. त्याच्यामुळं हे पण उत्तर येत नाही. आपल्या समोर दोन पर्याय राहतात, एक वाकाटक राजवंश आणि दुसरा बघा लक्षात ठेवा यादव वंश. तर वाकाटकांची सत्ता ही सातवाहनांच्या नंतर होती. त्याच्यामुळे हा पण पर्याय आपल्यासाठी संपतो. बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, हे 3ऱ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंतचा किंवा 5व्या शतकापर्यंतचा हा कालखंड आहे. कुणाचा? वाकाटकाचा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे यादव घराणं. काय होतं? यादव घराणं. आता तुम्ही म्हणता सर मुघलांचं कसं? बाबरांचं आक्रमण, बाबरांचं पानिपत युद्ध 1526 ला, दिल्ली सल्तनतची समाप्ती, मुघल सत्तेची स्थापना 16वं शतक. वाकाटक 250 म्हणजे 3ऱ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत. आता याचं उत्तर यादव का हा समजून घ्या महत्वाचं. स्पेसिफिक आपले विचारले यादवांचं हे पूर्ण. आता यादवांची सत्ता कधी स्थापन झाली? हे 9व्या शतकामध्ये. आणि कधीपर्यंत होती? 14व्या शतकापर्यंत. म्हणजे 830 ते 1300. स्पेसिफिक आपल्याला हे माहिती 1317 हा एडीचा कालखंड आहे. म्हणजे 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत जी सत्ता होती ती यादवांची होती. याच कालखंडामध्ये वारकरी संप्रदायाचा विकास झाला, महानुभाव पंथाचा विकास झाला, मराठी भाषेचा सुवर्णकाळ म्हणजे यादवांचा कालखंड होता. त्यामुळे आता कसं बी येऊ द्या याचं उत्तर चुकणार नाही. का? याचं उत्तर चुकणार नाही. एक फक्त आपल्याला इथं प्रश्न ऍडिशन पाठ करा. याचे संस्थापक थोडा इथं आपल्याला स्पेसिफिक सर्च मारून संदर्भाचा आधार घेतल्यानंतर यादवाचे संस्थापक द्विधर किंवा त्याला आपण द्विधर असा शब्द आहे, द्विधर प्रहार म्हणतात त्यांना, यांनी हे संस्थान किंवा यादव घराण्याची स्थापना केली होती. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. 14व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे 1317. आलं का इथं लक्षात तुमच्या? ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न. टिंबटिंब सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता. आताच म्हटलं होतं मी, वंशावळी विचारू शकतात. पहिला म्हणजे प्रसिद्ध शासक कोणता होता? वशिष्ठ पुत्र पुलमावी, श्री सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी. उत्तर आहे गौतमी पुत्र सातकर्णी. नाणेघाट अभिलेख फेमस होता. यांचं प्रसिद्ध हा शब्द आल्यामुळे सांगतो, ज्यांची कीर्ती लक्षात ठेवा तिन्ही समुद्रापर्यंत, म्हणजे असं म्हणतात त्रिसमुद्र आहे, म्हणजे त्यांचे घोडे 3 समुद्राचं पाणी पिले होते असं म्हणतात. कारण त्यांची सत्ता ह्या 3 समुद्रापर्यंत होती. नाव आहे गौतमी पुत्र सातकर्णी. यांचा कालखंड आहे 65. बघा काही पुस्तकांत वेगळं दिलाय ते 130 AD. कारण का? हे सातवाहनाचे महत्वाचे शासक होते गौतमी पुत्र. ऍक्च्युली त्यांच्या आईचं नाव लावतात गौतमी पुत्र सातकर्णी. सातकर्णी यांचं नाव होतं, पण गौतमी पुत्र लक्षात ठेवा. प्रत्येक वशिष्ठ पुत्र पुलमाई किंवा श्री सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी हे सगळं काय झालेलं आहे इथं आईचं नाव लावलेलं आहे. पुढं एलोराचे भव्य कैलास मंदिर कुणी बांधलं? लक्षात ठेवा एलोरा केव. एकूण इथं किती 34 केव आहेत. मला कमेंट मध्ये सांगा 1 ते 17 कोणत्या धर्मासंबंधी आहेत. टोटल इथं किती धर्मासंबंधीच्या केव आहेत मी पर्याय देतो, मला कमेंट मध्ये सांगा. हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म. ठीक आहे. याच्यामुळे आपल्याला स्पेसिफिक या गोष्टी माहीत राहू द्या की या केव कोणत्या धर्मासंबंधी आहेत आणि कधी कोणाच्या काळात. महत्वाचं हे कैलास मंदिर बांधलं हे एकाश्म मंदिर आहे. एकाश्म म्हणजे बघा आपण मंदिराच्या 3 स्टाईल माहिती आहे आपल्याला. कोणत्या? नागर, दरबीड आणि बेसर शैली. परंतु हे जे मंदिर आहे कैलास मंदिर ह्याचं पण सांगा मला कमेंट मध्ये कोणत्या स्टाईलचं मंदिर आहे. विशेषतः काय? एकाश्म मंदिर असून कृष्णा फर्स्ट हा एलोराचं बघा लक्षात ठेवा राष्ट्रकूटाचा शासक होता. यांच्या कालखंडामध्ये एलोराचं हे मंदिर बांधलेलं आहे. पुढचा प्रश्न. गाथा सप्तशतीची रचना कोणत्या सातवाहन राजांनी केली? प्रश्न परत बघा लक्षात ठेवा रिपीट झालेला आहे. उत्तर आपल्याला आता माहित होईल कारण का मी याच्या अगोदरच सांगितलंय. राजा हाल यांनी गाथा सप्तशतीची रचना केलेली आहे. यानंतर पुढचा
प्रश्न, सातवाहनाच्या काळात पुढीलपैकी कोणती लेणी खोदली गेली? बघा लेणी, सातवाहनाच्या काळामध्ये कोणती लेणी? घारापूर, एलिफंटा, बेडसे, वेरूळ, कार्ले. पर्याय आपल्या समोर आहेत. घारापूर लेणी, एलिफंटा लेणी म्हणतात त्या राष्ट्रकूटाच्या काळातल्या आहेत. कुणाच्या? राष्ट्रकूटांच्या काळासंबंधी बेडसे आणि पुढचा पर्याय आहे बघा वेरूळ आणि कार्ले. वेरूळ पण राष्ट्रकूटाच्या काळासंबंधीचे आहेत. आपल्या समोर आणखीन पर्याय येतो बघा आणि पुढं कार्ले आणि बेडसे. तर बघा आता दुसरं महत्वाचं, सातवाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? तर याचं उत्तर आहे कार्ले. कोणत्या? कार्ले. आता महत्वाचं आणखीन एक जी बेडसे आहे, बेडसे पण थोडं स्पेसिफिक समजून घेतलं तर सातवाहना संबंधीच आहेत. काय? सातवाहनाच्या संबंधीच आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर शासक विचारलं तर कार्ले ही जी लेणी आहेत ही यज्ञश्री सातकर्णीने काय खोदलेल्या आहेत. कुण? यज्ञश्री सातकर्णी यांनी खोदलेल्या आहेत. मी तुम्हाला इथं थोडं ऍडिशन करतो. सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? बरोबर आहे. आता इथं आणखीन एक प्रश्न, यज्ञश्री सातकर्णीच्या काळात कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? त्याचं उत्तर द्या कार्ले. जेवढं काय मी रिसर्च मारलं त्यानुसार घारापूर आणि वेरूळ ह्या दोन लेणी राष्ट्रकूटांच्या आणि बेडसे आणि कार्ले लक्षात ठेवा ह्या सातवाहनाच्या. त्यामुळे उत्तर बेडसे जरी आलं पुढच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, इथं तर याचं उत्तर आयोगानुसार कार्ले दिले. बरोबर आहे, उत्तर चुकीचं नाही. कारण का? यज्ञश्री सातकर्णीच्या कालखंडामध्ये या लेणी कोरल्या होत्या. फक्त प्रश्न थोडा फिरून विचारू शकतात. याच्यानंतर पुढचा इसवी सन 250 ते 550च्या दरम्यान नंदीवर्धन हे नैऋत्य भारतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्या राजवंशाची राजधानी होती? नंदीवर्धन ही वाकाटकांची राजधानी होती. कुणाची होती? वाकाटकाची राजधानी होती नंदीवर्धन. मित्रांनो, आपण जेवढे काही हे 17-18 PYQ बघितले, तुम्हाला मी एकच क्ल्यू देतो. जर तुम्हाला चांगला स्कोर काढायचा असेल, ह्या MCQचा आणि ह्या PYQचा एकच आपल्याला कन्क्लुजन येतं. ते कन्क्लुजन असं की जेव्हा आपण ह्या PYQ MCQ अनालिसिस करतो तर महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या जे काही वंश घराणे होते त्यांना अनुसरून विचारलेला हा प्रश्न आहे. सरळ सरळ आपण जे मागच्या बऱ्याच दिवसापासून हे अनालिसिस करतोय, महाराष्ट्रामध्ये कुणी कुणी सत्ता गाजवली? सातवाहन, वाकाटक, होयसाळ, यादव, राष्ट्रकूट यांना अनुसरून विचारायला हा प्रश्न आहे. सगळे बघा फिरून तेच प्रश्न आहेत. आपल्या समोर फिरून फिरून तिथेच प्रश्न आले. चालुक्य आहे. वाकाटा घराण्याचे शासक म्हणून विंध्याशक्तीचा उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न थोडा वेगळा विचारलाय. विंध्याशक्ती हा कोण होता? उत्तर मिळतं वाकाटा घराण्याचा शासक होता. आता पुढचं, विंध्याशक्ती हे वाकाटा घराण्याचे संस्थापक होते. कोण होते? संस्थापक होते. हे वाकाटा घराणं केव्हा स्थापन झालं? सरळ उत्तर आहे आपल्याला 250 लक्षात ठेवा एडीच्या दरम्यान स्थापन झालं. आणि यांचा कालखंड 250 ते 270 कुणाचा? विंध्याशक्तीचा. पण प्रश्न काय विचारलाय? त्यांच्या नंतरचा सक्सेसर वारस रुद्रसेन सेकंड, पृथ्वीसेन फर्स्ट, प्रवरसेन फर्स्ट किंवा पहिला रुद्रसेन फर्स्ट. तर याचं उत्तर आहे प्रवरसेन फर्स्ट. काय उत्तर आहे? प्रवरसेन फर्स्ट याचं उत्तर आहे. 270 AD ते 330 AD हा त्यांचा कालखंड आहे. ठीक आहे, 330 AD. आता मित्रांनो थोडं कन्क्लुजन तुम्हाला इथं लक्षात येईल एक गोष्ट, कारण का 70ला मृत्यू होतो विंध्याशक्तीचा आणि त्यानंतर कोण होतं? पहिला प्रवर्षण किंवा प्रवर्षण फर्स्ट हा वाकाटक घराण्याचा वारस बनतो. पुढं ऋग्वेदात किती सूक्त आहेत? उत्तर स्पेसिफिक आहे 1028 सूक्त, 10 मंडल हा शब्द पाठ करा किंवा मंडले म्हणतात, 10 मंडले. आणि बघा बेसिक गोष्टी आहेत. प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचे विचारले. आणि रुचा 10,400 काही पुस्तकात वेगळं दिले 62, 10,462 ह्या रुचा आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला इथं ऋग्वेदात किती सूक्त आहेत? तर उत्तर आहे 1028. असं विचारलं ऋग्वेदात किती मंडल आहेत? तर 10. ऋग्वेदात किती रुचा आहेत? तर 10,462. ठीक आहे, मी एक तुम्हाला एक आपल्या लेवलचा प्रश्न विचारतो. ऋग्वेद हा
एकूण वेदापैकी कितवा वेद आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? मला याचं उत्तर अपेक्षित आहे. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचा संस्थापक? बघा प्रश्न परत आला, विंध्याशक्ती. काय? विंध्याशक्ती हा वाकाटक राजवंशाचा संस्थापक, लक्षात ठेवा. तर विंध्याशक्ती यांनी काय केलं? 3ऱ्या शतकामध्ये वाकाटक घराण्याची स्थापना केली. मी परत विचारतो प्रश्न, थोडं फिरून विचारतो, वाकाटक घराण्याची राजधानी किंवा वाकाटकांची राजधानी कोणती? चला प्रश्न आपण थोडा मॉडिफाय केलेला आहे. याचं उत्तर आहे वत्सगुलम. काय? वत्सगुलम, लक्षात ठेवा. वत्सगुलम ही वाकाटकाची राजधानी होती. याच्यानंतर विंध्याशक्ती आपल्याला कळालं. याच्यानंतर प्रवर्षण फैला. आपले हे वंशाचे जे वंशावळ आहे त्याच्यावर प्रश्न आलेलेच आहेत. पुढं, चालुक्य राजवंशाची राजधानीचं प्राचीन नाव खालीलपैकी कोणतं? चालुक्य. वातापी ही चालुक्याची राजधानी होती. राष्ट्रकुटाची प्रतिष्ठान. बघा हे स्पेसिफिक आपल्याला आताच मी म्हणलं होतं. वत्सगुलम कुणाची होती? हे आपल्याला वाकाटकांची. चला, चालुक्याची राजधानी वातापी काय होती? वातापी ही चालुक्याची राजधानी होती. हे वत्सगुलम, नंदीवर्धन प्रतिष्ठान या मागच्या 20 क्वेश्चन मध्ये हे 2-3 वेळा येऊन गेले. 1, 2 आणि 3. थोडं जर आपण मागचे जरी क्वेश्चन व्यवस्थित बघितल्याचं उत्तर आपण सरळ सरळ देऊ शकतो. वातापीला बादामीचे चालुक्य पण म्हणतात, लक्षात ठेवा. बादामी हा पण लक्षात ठेवा. हा प्रश्न आपल्याला कसाही फिरून आला तर उत्तर देता आलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचं वर्णन त्रिसमुद्रे तोय पित वाहन? म्हणजे ज्याचं वाहन किंवा ज्याचा अश्व किंवा ज्याचा घोडा तिन्ही समुद्राचं पाणी पितो असं खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व? प्रश्न थोडा समजून घेतल्यानंतर उत्तर येतं. गौतमी पुत्र सातकर्णी. गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहनाचा राजा होता. त्यांचे घोडे काय करत होते? तिन्ही समुद्राचं पाणी म्हणजे तिन्ही समुद्रावर त्यांची सत्ता होती. खालीलपैकी कोण पहिला कीर्तिवर्मनचा भाऊ होता? कीर्तिवर्मन फर्स्टचा भाऊ कोण असं विचारलंय. तर कीर्तिवर्मन हा चालुक्य बादामीच्या चालुक्याचा शासक होता. कारण यांचा कालखंड 566 ते 592 आहे. 592 नंतर कोण कीर्तिवर्मनचा भाऊ म्हणजे शासक झाला? तर त्याचं उत्तर आहे मंगलेश. काय उत्तर आहे? मंगलेश हे शासक झाले. 592 ते 610 हा त्यांचा कालखंड आहे. कुणाचा? मंगलेश यांचा कालखंड आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने, प्रश्न रिपीट होते, गाथा काप सप्तशतीची रचना केली? उत्तर आहे राजा हाल. यानंतर पुढचा प्रश्न, आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, पुलिकेशन पहिला यांनी 6व्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापन केली. पुलिकेशन पहिला. दुसरं, राजा शिमुकच्या काळात वातापी ही सातवाहनाची राजधानी होती. ठीक आहे. उत्तर आहे केवळ 1. काय उत्तर आहे? केवळ 1 हे याचं उत्तर आहे. पुलिकेशन पहिला याने सातवाहन, लक्षात ठेवा, 6व्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापना केली हे बरोबर आहे. राजा शिमुकच्या काळात वातापी ही सातवाहनाची राजधानी होती. पर्याय सेकंड हा रिपीट झालेला आहे तर उत्तर नाही. तर उत्तर आहे प्रतिष्ठान ही सातवाहनाची राजधानी होती. काय होती? प्रतिष्ठान. तर चालुक्याची काय होती? वातापी ही राजधानी होती. आणि पुन्हा सातवाहनाची दुसरी राजधानी कोणती जर आलं तर अमरावती, आजच्या आंध्र प्रदेश मध्ये. भगवान महावीरांच्या शिकवणीचा समावेश जैन साहित्यात काय म्हणून ओळखला जातो? धर्माला अनुसरण विचारलेला क्वेश्चन आहे. धर्माला काय? धर्माला अनुसरण कोणता धर्म? जैन धर्म. चला, जैन धर्माचे संस्थापक कोणते मला कमेंट मध्ये सांगा. त्यांच्या शिकवणीचा समावेशला जैन साहित्यांना काय म्हणतात? उत्तर आहे आगम. निर्वाण, पिटक आणि श्रुती हे नाही आहे. पिटक गौतम बुद्धाचे साहित्य, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. निर्वाण ही संकल्पना आहे, श्रुती नाही. तर उत्तर काय? आगम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ, गोल्डन एज ऑफ, लक्षात ठेवा, मराठी लँग्वेज अँड लिटरेचर रिलेटेड टू कोणतं डायनास्टी विचारले? सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक आणि यादव. मागच्या लेक्चरचं जर तुम्ही कंटिन्यू केलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. उत्तर आहे यादव. सुवर्ण काळ विचारला. यादवांचा कालखंड 9व्या शतक ते 14व्या शतकापर्यंतचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या म्हणून मराठी भाषा आणि साहित्याला सुवर्ण काळ असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर, क्ल्यू देतो तुम्हाला, क्ल्यू. संत ज्ञानेश्वर, लक्षात ठेवा, कोणता ग्रंथ? ज्ञानेश्वरी. ओके.
आता तुम्हाला यानंतर संत नामदेव, महानुभाव पंत, वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा लक्षात ठेवा. महत्वाचा लक्षात ठेवा, कालखंड म्हणजे यादवांचा कालखंड. स्पेसिफिक मराठी भाषा, लीळा चरित्र, महानुभाव पंत आपल्याला कुठेतरी क्ल्यू येतोय, लक्षात ठेवा, कुठेतरी वाचण्यात आलेल्या त्या गोष्टी. याच्यानंतर पुढचा, बेगमपुरी मस्जिद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली? हा दिल्ली सल्तनतच्या संबंधी स्थापत्य कले संबंधीचा प्रश्न आहे. दिल्ली सल्तनत पर्याय आहेत अल्लाउद्दीन खिलजी, रजिया सुलतान, मोहम्मद बिन तुगलक. MBT म्हणायचं, मोहम्मद बिन तुगलक आणि जलालुद्दीन खिलजी. उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक यांनी दिल्लीच्या जवळ एक शहर बसवलं होतं, जहापनाह. तेथेच बघा ही मस्जिद बांधल्या, नाव आहे बेगमपुरी मस्जिद, जहापनाह शहर. बेगमपुरी मस्जिद हे 1350च्या दरम्यान बांधकाम केलं, कारण का मोहम्मद बिन तुगलकांचा कालखंड हा 1325 ते 1351 पर्यंतचा आहे. याच्यामुळं या बेगमपुरी मस्जिदचं बांधकाम कुणाच्या काळामध्ये? मोहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये झालं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या सातवाहन राजानं शक राजा नहापनाचा पराभव केला? दोन घराण्यामध्ये दोन सत्तेमध्ये झालेलं युद्ध, त्या संबंधीचा कोणी कोणाचा पराभव केला म्हणजे एक क्लू मिळतो. युद्ध याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, कोणाचा पराभव झाला आणि कोणाचा विजय झाला. विजय आणि पराभव याही गोष्टीला अनुसरून आयोग प्रश्न विचारतं. उदाहरणामध्ये नहापन कुणाचा? शकांचा राजाचा पराभव आणि सातवाहनाचा विजय. ठीक आहे. तर आता प्रश्न समजला आपल्याला. पर्याय आहेत यज्ञश्री, सिमुक, शिवस्कंद आणि गौतमी पुत्र सातकर्णी. आपल्या समोर पर्याय आहेत बघा. गौतमी पुत्र सातकर्णी, ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पित होते, असं लिहून ठेवलेलं आहे. हाच कर्तबगार शासक कोण होता? सातवाहनाचा शासक होता. आणि शिमुख हा सातवाहनाचा संस्थापक. त्यामुळे उत्तर काय? गौतमी पुत्र सातकर्णी. पुढचा प्रश्न, आताच मी 1 मिनिटापूर्वी सांगितलं होतं, तुगलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? कारण का मी आता म्हटलं होतं 1325 ते 51 हा मोहम्मद बिन तुगलकांचा कालखंड आहे. 1351 ते 88 हा फिरोजशाह तुगलकांचा कालखंड आहे. आणि 1320 ते 25 हा गयासुद्दीन तुगलकाचा कालखंड आहे. कुणाचा? गयासुद्दीन तुगलकांचा. त्यामुळे 1320 ला तुगलक घराण्याची स्थापना झाली. कधी? तुगलक घराण्याची स्थापना 1320 ला झाली. मित्रांनो, तुगलकांच्या अगोदर कोणतं घराणं होतं? तर मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय, तुगलकाच्या अगोदर खिलजी घराणं होतं. कोणतं? खिलजी. खिलजीच्या अगोदर कोणतं होतं? मामलुक, ज्याला गुलाम घराणं असे म्हणतात. आणि तुगलकानंतर कोणतं घराणं? दिल्ली सल्तनत सय्यद. आणि सय्यद नंतर शेवटचं घराणं लोधी. यानंतर मुघल सत्तेची स्थापना. हाही क्रम विचारतात, लक्षात ठेवा. काय? मामलुक घराणं किंवा गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश आणि लोधी वंश हे दिल्ली सल्तनतचा सत्तेच्या स्थापनेचा, घराण्याचा, राज्य करण्याचा क्रम आहे. प्रश्नाचं उत्तर मिळालं. पर्याय मध्ये जर आपण बघितलं 1290, 1414, 1451 थोडा कुठेतरी क्लू मिळतो. हे जो कालखंड आहे हा खिलजी घराण्याचा आहे. काय कालखंड आहे? खिलजी घराण्याचा. हा जो कालखंड आहे सय्यद घराण्याचा आहे. कुणाचा? सय्यद घराण्याचा. म्हणजे स्पेसिफिक आपल्याला ह्याच्यातून क्लू मिळत जातो की जे पर्याय आहेत त्याच्यामधून. फक्त त्यासाठी आपला काय ज्याला कालक्रम माहित असला पाहिजे. पुढचा, चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला? मित्रांनो, इतिहासामध्ये महत्वाच्या 16व्या शतकातल्या महत्वाच्या घटना आहेत किंवा युद्ध आहेत, ज्याच्यावर प्रत्येक एक्झामला प्रश्न येतो म्हणजे येतो. 16वं शतक म्हणजे 1500 ते लक्षात ठेवा 1599 मध्ये. हे का महत्वाचं आहे? या कालखंडामध्ये दोन महत्वाच्या टर्न भेटला. भारतामध्ये राजकारण ज्याला आपण म्हणतो सत्तेमध्ये बदल झाला. मुघल सत्तेची स्थापना 1526 ला. दिल्ली सल्तनतचा शेवट. पानिपतचं पहिलं युद्ध म्हणजे बाबरांचं, लक्षात ठेवा, बाबरांच्या महत्वाच्या लढाया होत्या. कोणत्या? खानवाचं युद्ध, पानिपतचं युद्ध, चंदेरीचं युद्ध, घागराचं युद्ध. यानंतर हुमायूच्या कालखंडामध्ये 1539 आणि 1540 ला महत्वाचे दोन युद्ध होते. एक होतं चौसाचं युद्ध आणि दुसरं होतं कन्नौजचं. काय?
चौसा, बॅटल ऑफ चौसा आणि बॅटल ऑफ कन्नौज हे दोन महत्वाचे युद्ध होतं. चौसाचं युद्ध आणि कन्नौजचं युद्ध हे हुमायूं संबंधीचं. आणखीन महत्वाची कोणती घटना? 1556 ला दुसरं पानिपतचं युद्ध. आणखीन महत्वाचं कोणते युद्ध? 1576 ला बॅटल ऑफ हल्दी घाटी. ह्या महत्वाच्या घटना ह्या 16व्या शतकामधल्या आहेत. समजून घ्या. स्पेसिफिकली आपल्याला इथं का प्रश्न विचारलाय? चौसाची लढाई हुमायूं आणि शेरशाह सुरी कधी झाली? आता क्लिअर झाला असेल. 1539 ला. कन्नौजचं युद्ध 1540 ला. बॅटल ऑफ पानिपत पहिली 1526 ला. बॅटल ऑफ चंदेरी जरा सर आपलं लक्षात ठेवा. बॅटल ऑफ हल्दी घाटी, बॅटल ऑफ खानवा, बॅटल ऑफ घागरा. प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचं विभाजन झालं? प्रश्न खूप महत्वाचा आहे. साम्राज्याचं विभाजन कोणाच्या मृत्यूनंतर झालं? कोणत्या साम्राज्याचं? वाकाटक साम्राज्याचं. कोणाच्या मृत्यूनंतर? शेवटचा हरिसेन हा वाकाटकाच्या वत्सगुल शाखेचा कोण होता? लक्षात ठेवा. वत्सगुल शाखा. वत्सगुल किंवा वत्सगुलम म्हणतात. वत्सगुलम शाखेचा हा शेवटचा शासक होता हरिसेन. आणि दुसरी शाखा कोणती होती हे पण माहित राहू द्या. नंदी वर्धन प्रवरपुरा ही दुसरी शाखा होती. कुणाची? वाकाटकाची. दोन शाखा होत्या. वत्सगुलम हा लक्षात ठेवा शाखेचा हरिसेन हा शेवटचा राजा होता. याच्यानंतर काय झालं? साम्राज्याचं विभाजन झालं. बघा साम्राज्याचं काय झालं? विभाजन झालं आणि दोन शाखा पडल्या. बरोबर आहे. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न, पण हे नंदी वर्धन प्रवरपुरा हे पण माहित असावं आपल्याला. याचा पहिला शासक होता पृथ्वीसेन. हे पण माहित राहू द्या. पृथ्वीसेन. इथं पण आणखीन प्रश्न येईल. पृथ्वीसेन सेकंड. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तीच्या काळातील आहे? बघा वर्ष विचारले आणि कर्नाटक संगीत त्रिमूर्ती ट्रिनिटी ऑफ कर्नाटिक म्युझिक म्हणतात. खालीलपैकी कोणते खरं तर कालखंड बनायला पाहिजे होता पण वर्ष विचारले. चला हरकत नाही. आपल्या समोर पर्याय आहेत. 1500 ते 1650, 1850 ते 1950, 1750 ते 1850 आणि 1650 1750. तर उत्तर आहे 1750 ते 1850. हे जे ट्रिनिटी किंवा जे त्रिमूर्ती आहेत ह्या समजून घेऊया, ज्याच्याकडून आपल्याला इथं प्रश्नाचं उत्तर क्लिअर होईल. कर्नाटक म्युझिक संबंधीच्या 3 महत्वाच्या व्यक्तिमत्व याला ट्रिनिटी ऑफ कर्नाटक म्युझिक असे म्हणतात. कर्नाटक संगीताचा किंवा कर्नाटक म्युझिकचा जनक कोणला म्हणतात? तर पुरंदरदास. हे ॲडिशन माहिती लक्षात ठेवा. पुरंदरदास यांना कर्नाटक म्युझिकचा पितामहा असे म्हणतात. पितामहा हे शब्द पाठच करून जा, कारण का परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. परंतु ह्या ट्रिनिटी कोणत्या होत्या किंवा त्रिमूर्ती कोणत्या होत्या याच्यावर प्रश्न येतो. त्यागराज. काय? त्यागराज. महत्वाचं व्यक्तिमत्व. मुत्तुस्वामी दीक्षित. लक्षात ठेवा. मुत्तुस्वामी दीक्षित आणि श्याम शास्त्री याला ट्रिनिटी ऑफ कर्नाटक म्युझिक असे म्हणतात. या 3 व्यक्तिमत्वाला. आता यांचा कालखंड प्रश्न स्पेसिफिक बघा. 1767 किती? 1767 ते 1847 हा त्यागराज यांचा कालखंड होता. यानंतर 1775 ते 35 75 ते 1835 हा मुत्तुस्वामी यांचा कालखंड होता. आणि श्याम शास्त्रीचा 1762 ते 1827. म्हणून बघा हा 1750 ते 1850 मधल्या संबंध विचारले. म्हणजे हा स्पेसिफिक आपल्याला इथं क्ल्यू दिलेला आहे. प्रश्न थोडा टफ होता पण आपण जेव्हा अनालिसिस करतो तर याच्यातून आपल्याला बेसिक एक एक्स्ट्रा माहिती काय मिळाली? कर्नाटक संगीताचे पितामह कोणते? पुरंदरदास. आपण दिलेला वेळ, PYQचं विश्लेषण याच्यातून आपल्याला लक्षात ठेवा. आणि हा त्रिमूर्ती कोणत्या या पण व्यक्तिमत्वाचं नाव आपल्याला माहिती झालं. हाच PYQचा फायदा आहे. आता त्यांनी कालखंड घटना विचारल्या होत्या. संगीताचा त्रिमूर्तीचा कालखंड कोणता किंवा त्या काळात घडल्या होत्या त्या कालखंड कोणता हा प्रश्न होता. याच्यानंतर
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशी सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? राष्ट्रकूटाची सत्ता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे दंतीदुर्ग यांनी स्थापन केली. कुणी स्थापन केली? दंतीदुर्ग. त्यांचा कालखंड हा पाठच करून ठेवा. 735 ते 756 ईडीच्या दरम्यान राष्ट्रकूटाची सत्ता महाराष्ट्रामध्ये दंतीदुर्ग यांनी स्थापन केली होती. पुलकेशन पहिला, विंध्याशक्ती, कृष्णराज फर्स्ट हे सगळे वेगळे व्यक्तिमत्व आहेत. लक्षात ठेवा, आपलं उत्तर हे आहे दंतीदुर्ग. मी मागच्याच लेक्चरमध्ये म्हटलं होतं, महाराष्ट्रावर ज्या ज्या घराण्यांनी सत्ता स्थापन केली आहे, ज्यांनी ज्यांनी लक्षात ठेवा कारभार पाहिलाय, त्या सगळ्यांवर प्रश्न येतो म्हणजे येतो. पुढचा प्रश्न, सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा कोणता? म्हाडा एक्झामला प्रश्न आला म्हाडाच्या. वशिष्ठपुत्र पुलमाई, श्री सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी आणि गौतमीपुत्र सातकर्णी. तर याचं उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी. रिपीट होतोय प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहनाचा प्रसिद्ध शासक होता. त्याचं कारण त्यांची कीर्ती तिन्ही समुद्रापर्यंत पोहोचली होती. याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता? सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि वाकाटक. सरळ सरळ उत्तर आहे सातवाहन. काय? सातवाहन हे दख्खन मध्ये साम्राज्य निर्माण करणारे शासक होते. पुढचा, चोल प्रशासनात मुर्दी वेलन किंवा ज्याला मुविंद वेलनचा अर्थ काय? आदिवासी प्रमुख, ब्राह्मणोत्तर शेतकरी, शेतकरी मालकीची जमीन, 3 राजाचा शेवर्त शेतकरी, ग्राम प्रमुख. त्याच्यामुळे याचं उत्तर 3 राजांचा शेवर्त शेतकरी हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती रचना राष्ट्रकूट वंशाच्या शासकाने कोरली होती? बघा, लेणी, अमृतसर मंदिर, अजिंठाची गुहा, एलोरचं कैलास मंदिर. पर्याय आपल्या समोर आहेत. उत्तर आहे, थोडा प्रश्न थोडा वेगळा विचारलाय. खालीलपैकी कोणत्या शासकाने स्थापत्य कला स्थापन केली असं विचारायला पाहिजे होतं. तर उत्तर आहे एलोरा येथील कैलास मंदिर. आजच्या बघा लक्षात ठेवा, संभाजीनगर पासून हे जवळ असणारं ठिकाण आहे एलोरा येथील कैलास मंदिर. कैलास मंदिर कृष्णा फर्स्ट कोण शासक होता? राष्ट्रकूटाचा कृष्णा फर्स्ट यांच्या कालखंडामध्ये हे मंदिर कोरलं गेलं. एकाश्म मंदिर आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट पण आहे. 756 ते 774 हा त्यांचा कालखंड आहे. या दरम्यान या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. कोणतं? कैलास मंदिर. पुढचं, वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंध्याशक्तीचा उत्तराधिकारी कोण? म्हणजे त्यांच्या नंतर कोण आलं? दुसरा रुद्रसेन, पहिला प्रतिविशन, पहिला प्रवरसेन आणि पहिला रुद्रसेन. तर उत्तर आहे पहिला प्रवरसेन हे त्यांच्यानंतर सत्तेमध्ये आले. वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण? तर विंध्याशक्ती. त्यांचा कालखंड इथेही आपल्याला प्रश्न 3ऱ्या शतकापासून सुरू होते वाकाटकाची सत्ता. ठीक आहे. सातवाहनानंतर कोणते घराणं आलं? वाकाटक घराणं आलं. आणि संस्थापक विंध्याशक्ती, त्यांचं वारस प्रवर्षण फर्स्ट. याच्यानंतर पुढचा प्रश्न, चालुक्य राज्यकर्ता पुलकेशन फर्स्ट यांनी टिंबटिंब पर्यंत राज्य केलं. थोडा प्रश्न कालखंडाला अनुसरून विचारलेला आहे. स्पेसिफिक डेट विचारल्यामुळे प्रश्न थोडा टफ आहे. 543 ते 566 दरम्यान चालुक्य राजा पुलकेशन फर्स्ट यांनी काय केलं? राज्य केलं. हा पुलकेशन फर्स्ट कोण होता? तर चालुक्याचा संस्थापक होता. ही पण ऍडिशन माहिती पाठ करा. कोण होता? फाउंडर होता. याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, चालुक्य राजवंशाचा संस्थापक पुलकेशन फर्स्ट. बरोबर आहे. प्रश्न असा आहे, चालुक्य राजवंशाची राजधानी प्राचीन नाव खालीलपैकी कोणते? वत्सगुलम, नंदीवर्धन, वातापी, प्रतिष्ठान. प्रतिष्ठान ही राष्ट्रकूटाची होती, त्याच्यामुळे उत्तर आहे वातापी. काय उत्तर आहे? वातापी ही चालुक्याची राजधानी होती. पुढचा, कोणत्या राजवंशात राज्याची विभागणी प्रांतामध्ये करण्यात आली ज्याच्यावर राष्ट्रपतीद्वारे, लक्षात ठेवा, म्हणजे ज्याची निर्मिती म्हणजे कोणत्या राजवंशातील राज्याची म्हणजे प्रांतामध्ये विभागणी करण्यात आली? वंश दिले, चालुक्य राजवंश, सातवाहन, राष्ट्रकूट. स्पेसिफिक विचारले.
वाकाटक, त्याचं उत्तर आहे राष्ट्रकुटाच्या काळामध्ये राज्याची विभागणी प्रांतांमध्ये करण्यात आली. कशामध्ये? प्रांतांमध्ये करण्यात आली. याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तुघलक स्पेसिफिक प्रश्न रिपीट होतोय, महाडाला विचारलाय. तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षी? आपल्या समोर पर्याय आहेत 1451, 1320, 1290, 1414. तर उत्तर आहे 1320. परंतु किती तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1320 ला. आता प्रश्न मॉडिफाय करतो बघा. प्रश्न असा आला तर तुघलक घराण्याची सत्ता केव्हा समाप्त झाली? तर याचं उत्तर द्या. स्पेसिफिक हा प्रश्न बघा, अनुसरून विचारू शकतात, कसंही विचारू शकतात, टपनेस विचारू शकतात. त्यामुळं सुरुवात विचारली होती तर समाप्ती जर आली तर 1414 हा काय खंड आहे? तुघलक घराण्याच्या सत्तेचा. यानंतर पुढचा इथं आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तुघलक घराण्यावर राज्य करणारे पहिला शासक कोणता? तर गयासुद्दीन तुघलक. दुसरा कोणता? मोहम्मद बिन तुघलक. तिसरा कोणता? फिरोजशाह तुघलक. ह्या गोष्टी पण आपल्याला माहित असावा. यांनीच राजधानी दिल्लीवरून दौलताबाद देवगिरीला स्थलांतरित केली होती. कुणा? मोहम्मद बिन तुघलकाने. पुढचं नाथन पीर बक्ष हे टिंबटिंबे यांच्या ओळखी बघा, ओळखले संस्थापकापैकी एक म्हणून जातात. नाथन पीर खरं तर काय म्युझिक संबंधीचा, संगीता संबंधीचा प्रश्न आहे. घराणे दिलेत रामपूर सहसवान घराणं, जयपूर आत्रोली घराणं, ग्वालियर घराणं, आयापराणे घराणं. तर ग्वालियर घराण्याचे लक्षात ठेवा संबंधित व्यक्तिमत्वापैकी एक, संस्थापक एक कोण होतं? नाथन पीर बक्ष. हे काय होते? संबंधित व्यक्ती होते. पुढचं टिंबटिंब यादव राजघराण्याची राजधानी होती देवगिरी, जिंजी, नाशिक, विजापूर. पर्याय आपल्या समोर आहेत. देवगिरी ही कुणाची? यादवांची राजधानी होती. यादवाचा शासक होता भिल्लम. हा शब्द लक्षात ठेवा. भिल्लम फर्स्ट यांनी काय केलं होतं, किंवा भिल्लम 1167 दरम्यान त्यांचा देवगिरी ही राजधानी त्यांनी काय केली? स्थापन केली होती. माझंही ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 1100 काय म्हटलं मी 1187 ते 91 हा त्यांचा कालखंड आहे. कुणाचा? भिल्लमचा. तर यांच्या कालखंडामध्ये 1197 ते 91, 87 ते 91 या कालखंडामध्ये देवगिरी त्यांनी काय केली होती? राजधानी बनवली होती. चला याच्यानंतर पुढचं, खालीलपैकी कोणत्या राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? प्रश्न वारंवार रिपीट होतोय. हाल प्राकृत भाषेमधला होता का संस्कृत का कोणत्या भाषेमधला हा ग्रंथ होता? मला कमेंट मध्ये सांगा. प्रश्न मी मॉडिफाय केलाय. गाथा सप्तशती हा ग्रंथ हाल यांनी कोणत्या भाषेमध्ये लिहिला होता? खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा साहित्याचा सुवर्णकाळ? प्रश्न रिपीट होतोय. यादव काळ याचं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. मी आता प्रश्न असा लिहितो, का सुवर्णकाळ म्हणतात? मला थोडं 2-3 क्लू द्या की यादव काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ का म्हणतात? कमेंट मध्ये याचं उत्तर सांगा. कारण मागच्या 10 ते 15 दिवसापासून आपण कमीत कमी 5 वेळा हा प्रश्न PYQच्या या डिस्कशन सिरीज मध्ये रिपीट होतोय. मी बोलताना पण म्हणतोय का सुवर्णकाळ, तर आपल्याला थोडं अनालिसिस करावे लागेल की यादव काळाला सुवर्णकाळ का म्हणतात. 9व्या शतकापासून 13व्या 14व्या शतकापर्यंत असं काय घडलं, किंवा यादवांच्या काळामध्ये असं काय घडलं की मराठी भाषेचा आणि साहित्याचा विकास झाला? मी फक्त एवढंच सांगेल की महाराष्ट्रा संबंधीचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या साहित्य, वारकरी संप्रदाय, भक्ती मुवमेंट संबंधी याचं उत्तर आपल्याला अनालिसिस करून देता येईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजवंशसत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? सरळ सरळ राष्ट्रकूटाचा संस्थापक कोण किंवा राष्ट्रकूटाचा पहिला शासक कोण याच्यावर प्रश्न विचारलाय. आपल्या समोर पुलिकेशन फर्स्ट दंती दुर्ग, विंध्याशक्ती आणि कृष्णराज फर्स्ट दंती. लक्षात ठेवा दंती दुर्ग, आणि याचं उत्तर काय होईल? दंती दुर्ग याचं उत्तर आहे. पुढं आता मी असा प्रश्नाला मॉडिफाय करतो. प्रश्न रिपीट झाला, आपल्याला परत इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशसत्ता खालीलपैकी कोणत्या शतकात झाली? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. 8व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या. आपलं उत्तर मला कमेंट मध्ये अपेक्षित आहे. प्रश्न रिपीट करतो. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशसत्ता खालीलपैकी कोणत्या शतकामध्ये झाली? 8वे शतक, 9वे शतक, 10वे शतक, 11वे शतक. आपल्याला या प्रश्नातून क्लू मिळेल. प्रश्न कसा जरी आला तर याचं उत्तर देता आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न, आजचा सेकंड लास्ट प्रश्न लेक्चरचा. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने त्रिसमुद्र तो पितावाहन असं केलं जातं? लक्षात ठेवा.
कोणत्या सातवाहन राजाचं वर्णन ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचं पाणी पीत होती असं केलं जातं? पर्याय शिवस्कंद, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी आणि सिमुक. तर बघा, सातवाहन म्हटले की संस्थापक सिमुक, याच्यामुळे उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी. नाणेघाट अभिलेख आपल्याला थोडं क्ल्यू मिळतो इथं कुठंतरी. लक्षात ठेवा, सर्वात कार्यकुशल असं व्यक्तिमत्व गौतमीपुत्र सातकर्णी यांची कारकीर्द यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, मुघल साम्राज्य संस्थापक कोण किंवा मुघल साम्राज्य संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? केव्हा झाला? मी प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो, सोपं आहे. 1530 ला झाला. आता प्रश्न मॉडिफाय करतो, उत्तर द्या मला. बाबरांनी भारतामध्ये जे 4 महत्वाचे युद्ध लढले त्याचा क्रम सांगा. 1526 ला पानिपतचं युद्ध कोणासोबत लढलं? 1527 ला बॅटल ऑफ खानवा कोणासोबत लढलं? 1528 चं बॅटल ऑफ चंदेरी कोणासोबत लढलं? आणि 1529 चं बॅटल ऑफ घाघरा. आणि 1530 ला बाबरांचा मृत्यू. ह्या लक्षात ठेवा. वरील 4 घटना मला क्रमाने सांगा, ह्या युद्ध कोणासोबत झालं? आपल्याला एक पर्यायामध्ये एक लक्षात ठेवा, एक बाजू सांगतो. हे सगळे युद्ध बाबरांसोबत झाले, पण बाबरा आता कुणाच्या विरोधात झाले हे आपलं उत्तर देणं अपेक्षित आहे. चला, PYQ सिरीज कंटिन्यू चालू राहील. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या व्हिडिओ सिरीजचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपलं काम आहे ह्या PYQ सिरीजसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं पुढील नोटिफिकेशनसाठी बटन दाबा. धन्यवाद. भेटूया पुन्हा.